नमस्कार, मी प्रणिता बोबडे. श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर APJ अब्दुल कलाम लिखित अग्निपंख या आत्मचरित्राचे क्रमशः वाचन सुरू आहे. त्यातील 4थे प्रकरण चिंतन याचे मी वाचन करीत आहे. पान नंबर 155 पासून पुढे. 1990च्या प्रजासत्ताक दिनी आपल्या देशात क्षेपणास्त्र प्रकल्पाचे यश साजरे केले गेले. मला आणि डॉक्टर अरुणाचलम यांना पद्मविभूषण या सन्मानाने गौरवण्यात आले. श्री JC भट्टाचार्य आणि RN अग्रवाल या माझ्या 2 सहकार्यांना पद्मश्री दिले गेले. देशाच्या इतिहासात शास्त्रीय क्षेत्रातील एकाच प्रकल्पातील संबंधित लोकांपैकी इतक्या जणांची नावे सन्मान यादीत समाविष्ट व्हायची ही पहिलीच वेळ होती. 10 वर्षापूर्वी पद्मभूषण सन्मान मिळाला होता. त्यावेळच्या आठवणींनी मला घेरून टाकले. मी त्यावेळी होतो तसाच होतो, तसाच राहत होतो. 10 बाय 12च्या खोलीत पुस्तकांनी भरलेल्या कपाटांच्या संगतीने. त्या खोलीत कागद आणि अत्यावश्यक जुजबी भाड्याचे फर्निचर माझ्यासोबत तिथे होते. त्यावेळी ही खोली त्रिवेंद्रमला होती, आता हैदराबादला. इतकाच काय तो फरक होता. सकाळी मेसचा पोऱ्या इडली आणि ताक असा नाश्ता घेऊन आला. अभिनंदनाचे छानसे बुजरे हास्य मला देऊन गेला. माझ्या देशवासियांनी माझ्या कामाच्या स्वीकृतीची पावती म्हणून दिलेल्या सन्मानाने मी भारावून गेलो होतो. आपल्या देशातील संशोधक फार मोठ्या संख्येने पहिली संधी पकडून परदेशी जातात, भरपूर पैसा मिळवतात, ऐशारामात खरीदतात. पण मला माझ्या देशवासियांकडून मिळणारे प्रेम, आदर आणि सन्मान याची भरपाई कशाने होईल का? मी एकटा थोडा वेळ एकांतात चिंतन करत राहिलो. शंख शिंपल्यांची नक्षी चितारलेल्या रामेश्वरमच्या वाळूची आठवण आली. रामनाथपुरमला इयादुराई सालोमन यांनी माझी घेतलेली काळजी, त्रिचीला असताना फादर रेव्हरंड सिक्वेरा आणि मद्रासला असताना प्रोफेसर पंडलाई यांनी केलेले मार्गदर्शन, डॉक्टर मेदिरत्तांनी बंगलोरला दिलेले प्रोत्साहन, श्री कृष्ण मेनन यांच्यासोबत केलेली नंदी हॉवरक्राफ्टची सफर, SLV-3च्या अपयशानंतर डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी पाठीवरून फिरवलेला सांत्वनाचा हात, पहाटेच्या अर्ध्या प्रकाशात प्रोफेसर विक्रम साराभाईंबरोबर तिलपत रेंजची केलेली सफर, संपूर्ण देशाने साजरे केलेले SLV-3चे यश, त्यानंतर विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये उद्भवलेले तणाव, इंदिरा गांधींचे कौतुकाचे हास्य, डॉक्टर रामण्णांनी DRDL मध्ये बोलावून दाखवलेला माझ्यावरचा विश्वास, सर्वकक्ष क्षेपणास्त्र विकसनाचा भव्य प्रकल्प, रिसर्च सेंटरमध्ये इमारतीची निर्मिती, पृथ्वी, अग्नी, एक स्मृतीचं ओघ मला चिंब विझवत राहिले. ही सगळी माणसे आता कुठे असतील? माझे वडील प्रोफेसर साराभाई, डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांना मी भेटून माझा आनंद त्यांच्या सहभागाने द्विगुणित करू शकेन? एक विलक्षण समाधानी अवस्थेत मी पुन्हा धरणीमातेचे छोटे मूल झालो. स्वर्ग माझा पिता झाला, सृष्टी माझी माता. जणू ते दोघे आपल्या या हरवलेल्या मुलाला मिठीत सामावून घेत आहेत. दूर व्हा प्रेमळ विचारांनो, मनस्ताप करू नको. माझा आत्मा कामाने माझे दिवस व्यापले. रात्री मागितल्या तरी रामेश्वरमच्या किनाऱ्याच्या स्मृती अजून माझ्या स्वप्नदृष्टीला झपाटून टाकतायत. 15 दिवसांनी अय्यर आणि त्यांच्या सहकार्यांनी आम्हाला मिळालेले सन्मान नागच्या पहिल्या उड्डाणाने साजरे केले. लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा नाग यशस्वीरित्या उडवण्यात आले. पहिल्या भारतीय बनावटीची मिश्र आकाशयान आणि इंधन व्यवस्था त्या 2 उड्डाणांनी परीक्षली गेली. इथेच बनवलेल्या उष्णतेच्या गुणधर्मावर आधारित बॅटरीसुद्धा कसोटीला उतरल्या. पाश्चात्य देशांच्या तोडीने
तिसऱ्या पिढीच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान भारताजवळ आता होते. फक्त वेध घेऊन उडवले की रणगाडा जमीनदोस्त व्हायला हवा, अशी ही शस्त्रे होती. मिश्र तंत्रज्ञान, स्थानिक कौशल्य यशस्वी करणाऱ्या या 2 महत्त्वाच्या पायऱ्या होत्या. नाग यामध्ये 2 नवीन तांत्रिक बाबी होत्या. इन्फ्रारेड आणि मिलिमेट्रिक लहरी वापरून रडार यंत्र तयार केले होते. जणू नागला दृष्टी मिळाली होती. देशातील एकाही प्रयोगशाळेत ही अत्याधुनिक यंत्रे बनवायची क्षमता नव्हती, पण करून दाखवायची जिद्द जरूर होती. मग प्रकल्पाचे भाग पाहून एकेका ठिकाणी विकसन करण्यासाठी योजना बनवण्यात आली. चंदीगडच्या सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स येथे अनेक अँटेना वापरून अचूक संदेश ग्रहण करणारे चार्ड कपल डिव्हाइस बनवण्यात आले. सॉलिड फिजिक्स लॅब नवी दिल्ली येथे त्या रडारसाठी योग्य असे पारा आणि कॅडमियम धातूचे मिश्रण वापरून विद्युतभार ओळखणारे डिटेक्टर्स विकसित करण्यात आले. डिफेन्स सायन्स सेंटर दिल्लीमध्ये जूल थॉम्सन परिणामावर आधारित शीतकरण यंत्रणा बनली. विशिष्ट धातूंच्या जोडामधून विद्युत शक्ती वाहताना दिशेनुसार त्याचे तापमान कमी किंवा जास्त होते. त्या परिणामाला त्याला जूल थॉम्सन परिणाम म्हणतात. डेहराडूनमधील डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन्स लॅबोरेटरीमध्ये संदेश देणारे आणि घेणारे विशिष्ट ट्रान्समीटर बनवण्यात आले. काही विशेष गणले जाणारे भाग गॅल्मियम आर्सेनाइड गन, स्कॉटकी डायोड, विशिष्ट अँटेना यासारख्या काही यंत्र विक्रीसाठी भारतावर बंदी होती. कुणा देशाने ती देणे शक्य नव्हते, पण अशा आंतरराष्ट्रीय बंधनांना लागू करून सर्जनशीलता नाहीशी करता येत नाही. त्याच महिन्यात मी मदुराईच्या कामकाज विद्यापीठात पदवीदान समारंभाचे व्याख्यान देण्यासाठी गेलो. मदुराईला पोहोचल्याबरोबर मी माझ्या माध्यमिक शाळेच्या मास्तरांची श्री इयादुराई सालोमन यांची चौकशी केली. 80 वर्षांचे मास्तर आता रेव्हरंड झाले होते. मदुराईच्या एका उपनगरात राहत होते असे कळल्यावर टॅक्सी घेऊन मी त्यांचे घर शोधले. आज विद्यापीठात माझे भाषण आहे हे त्यांना ठाऊक होते, पण तिथे येणे त्यांना शक्य होणार नव्हते. गुरु शिष्यांची अपूर्व भावपूर्ण अशी भेट घडली. तामिळनाडूचे गव्हर्नर डॉक्टर PC अलेक्झांडर त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. वृद्धत्वातही आपल्या जुन्या आवडत्या विद्यार्थ्याला न विसरलेले गुरु पाहून तेही हेलावून गेले. त्यांनी मास्तरांना व्यासपीठावर मानाने बसवून घेतले. प्रत्येक विद्यापीठाचा प्रत्येक पदवीदान समारंभ म्हणजे प्रचंड ऊर्जेच्या लोंढ्यात वाट करून देणारी उघडी कवाडे असतात. मग संस्थांमधून, छोट्या मोठ्या व्यवस्थांमधून, उद्योगामधून त्या ऊर्जेला योग्य कामाला लावले जाते, खतपाणी घातले जाते आणि मग ती देशबांधणीला मदत करते. मी तिथल्या तरुण पदवीधारकांना माझ्या भाषणातून हे सांगितले. मला वाटले की रेव्हरंड सालोमन यांचे 25 वर्षापूर्वी उच्चारलेले शब्द प्रतिध्वनित होऊन माझ्या मुखातून बाहेर पडत आहेत. माझ्या भाषणानंतर मी माझ्या मास्तरांच्या पायाला हात लावून वंदन केले. मोठ्या माणसांची मोठी स्वप्ने अशी वारसा घेऊन कलौघावर वाहत पुढे जातात. माझ्या या बोलण्यावर ते उत्तरले, कलाम, तू माझी ध्येये फक्त गाठलीच नाहीस, तर तू त्याहून मोठा होऊन ती झाकोळून टाकली आहेस. भावना अतिरेकाने त्यांचा वृद्ध आवाज रुद्ध झाला होता. पुढच्या महिन्यात मला त्रिचिला येथे जायचा योग आला आणि संधीचा फायदा घेऊन मी सेंट जोसेफ कॉलेजला भेट दिली. रेव्हरंड फादर सिक्वेरा, रेव्हरंड फादर एरहार्ट, प्रोफेसर सुब्रमणियम, प्रोफेसर इयाम पेरुमल कोनार, प्रोफेसर थोतथ्री अय्यंगार,
यापैकी कुणीही भेटू शकले नाही, पण तिथल्या इमारतीच्या दगडावर मला त्या मोठ्या माणसांच्या बुद्धिमत्तेची मोहर उमटलेली जाणवली. तिथल्या तरुण विद्यार्थ्यांबरोबर मी माझ्या आठवणींना उजाळा दिला आणि माझ्या भविष्याला आकार देणाऱ्या माझ्या गुरुजनांना वंदन केले. देशाच्या 44वा स्वातंत्र्य दिन आकाशच्या चाचणी उड्डाणाने साजरा केला. प्रल्हाद आणि त्याच्या सहकार्यांनी नवी घनरूप इंधने वापरून झटक्यात क्षेपणास्त्र पुढे न्यायचे बूस्टर रॉकेट त्यामध्ये वापरले होते. त्यासाठी दुप्पट बैठक असलेले प्रॉपेलंट यंत्र वापरावे लागले. या पद्धतीचे बूस्टर इंजिन वापरून दीर्घ पल्ल्याची जमिनीवरून हवेत झेपावणारी क्षेपणास्त्रे भविष्यात बनवणे सहज शक्य झाले असते. जमिनीवरून केल्या जाणाऱ्या युद्धशास्त्रात देशाने आकाशमुळे एक महत्त्वाचा टप्पा गाठला होता. 1990च्या शेवटी जादवपूर विद्यापीठाने एका विशेष समारंभात डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने मला सन्मानित केले. माझ्यासोबत आणखीन एक नाव होते, डॉक्टर नेल्सन मंडेला. त्यांना त्याच समारंभात माननीय डॉक्टरेट दिली. त्यामुळे मला संकोचल्यासारखे वाटले. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठले साम्य होते? कदाचित ध्येयाच्या मागे ते मिळेपर्यंत चिकटपणे जायची वृत्ती आम्हा दोघांमध्ये समान होती. देशासाठी रॉकेट बनवायचे माझे स्वप्न एका मोठ्या लोकसमूहाला प्रतिष्ठा मिळवून द्यायच्या त्यांच्या स्वप्नामुळे पदार्थ होते. पण आपापल्या ध्येयाची असलेली निष्ठा यामध्ये फारसा फरक नव्हता. त्या प्रसंगी तरुण मुलांना मी 4 अनुभवाचे शब्द सांगितले. आपल्या आयुष्यात तकलादू आनंद, ऐशारामा यांच्या मागे लागण्याऐवजी काहीतरी भरीव, शाश्वत मिळवण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करा. देशाच्या मिसाईल काउन्सिलने 1991 हे वर्ष DRDL व RCI साठी नव्या संकल्पनाचे वर्ष असे जाहीर केले. आम्ही जेव्हा समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पाची सुरुवात केली तेव्हा ती वाट काट्याकुट्यांनी भरलेली होती. एकदा पृथ्वी आणि त्रिशूळ बनल्यावर पुढील रस्ता तुलनेने सोपा होता. माझ्या सहकार्यांना मी प्रत्यक्ष उपयोगात येऊ शकतील अशा पद्धतीने चाचण्या घ्यायला सांगितल्या. हे तसे कठीण होते, पण आम्ही आता कशाची भीती बाळगत नव्हतो. रिअर ॲडमिरल मोहन निवृत्त झाले आणि त्यांचे उपअधिकारी श्री कपूर यांनी त्रिशूलची जबाबदारी घेतली. श्री मोहन यांची क्षेपणास्त्राच्या मार्गक्रमण करायच्या यंत्रणेची समजूत वाखाणण्यासारखी होती. नाविक, प्राध्यापक, संशोधन असा प्रवास केलेले त्यांचे व्यक्तिमत्व त्या विशिष्ट क्षेत्रात देशातील सर्वापेक्षा भारी होते. त्रिशूळवरच्या आढावा बैठकीमध्ये त्यांचे मार्गदर्शक यंत्रणेवरचे प्रभुत्व नेहमी सर्वांच्या निदर्शनास येई. त्याची आठवण पुढील बैठकींना नेहमी येत राहील. एकदा त्यांनी आमच्या प्रकल्पावर लिहिलेले काव्य मला आणून दाखवले. कागदावर पेन टेकवून तणावमुक्त करायची अशी सवय फार चांगली वाटली. अशक्य वेळापत्रके, पट तक्ते संगणकात सारणे मला बंदिस्त जागेतील घुशीसारखे वेडसर बनवतायत. भरीला समती समोरची प्रात्यक्षिके, त्याने काय सोडवले जाते देवालाच ठाऊक. सुटी दिवशी बैठका, रात्रीही सुटल्या नाहीत. कुटुंब वैतागले, सगळे भांडण्याच्या पवित्र्यात आहेत. माझे हात शिवशिवतायत, माझ्या डोक्यावरचे केस उपटायला, पण हाय ते तरी कुठे शिल्लक आहेत. मी त्यांना उत्तरादाखल सांगितले, मी माझ्या साऱ्या समस्यांचे ओझे माझ्या उत्तमोत्तम सहकार्यांच्या डोक्यावर ठेवून दिले आहे. त्यामुळे माझ्या डोक्यावरील केस चांगलेच वाढत आहेत. 1991ची सुरुवात अनिष्टसूचक घटनांनी झाली. 15 जानेवारी 1991ला आखाती युद्धाला सुरुवात झाली. इराक आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्रे यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटले. उपग्रहांमुळे युद्धाच्या सर्व बातम्या सचित्र भारतीय उपखंडात दिसत होत्या. प्रत्यक्ष युद्धभूमीवरची दृश्ये दिवाणखान्यातील दूरदर्शनच्या पडद्यावर दिसू लागली. रॉकेट आणि क्षेपणास्त्रे यांनी देशवासियांना गुंगवून टाकले. स्कड आणि पॅट्रियॉट याबद्दलच्या चर्चा चहा कॉफीच्या दुकानांपासून सर्व ठिकाणी होऊ लागल्या. मुलांच्या पतंगांची नावे आणि आकारही क्षेपणास्त्रांसारखे झाले.
अमेरिकेच्या दूरदर्शन केंद्रावरील प्रक्षेपित केले जाणारे शब्द मुला माणसांच्या तोंडात सहज बसून गेले. त्याच वेळेला पृथ्वी अन त्रिशूळची उड्डाणे करण्यात आली. त्यामुळे युद्धाच्या भीतीची छाया भारतीय समाज मनावरून पुसली गेली. आपण संरक्षणदृष्ट्या कुठेही मागे नाही आहोत ही भावना अस्वस्थ करणारी होती. वर्तमानपत्रांनी क्षेपणास्त्राच्या अनेक बारीक तपशिलावर मोठाले अहवाल लेख स्वरूपात लिहिले. पृथ्वी आणि त्रिशूळच्या मार्गदर्शन यंत्रणा, लघुलहरी वापरून केलेले संदेशवहन अशा गोष्टींनी सामान्य जनांमध्ये जागृती झाली. आखाती युद्धात वापरली गेलेली क्षेपणास्त्रे आणि आमच्या चाचण्या यामध्ये साम्य जनतेच्या चटकन लक्षात आले. तंत्रज्ञानदृष्ट्या आपणही तेवढेच सक्षम आहोत हे कळून चुकले. त्या काळात मला नेहमी विचारलं जात असे, पृथ्वी हे स्कडपेक्षा उजवे आहे का? आकाश पॅट्रियॉट इतके प्रभावी आहे का? माझ्या हो अथवा का नाही या उत्तरावर लोकांचे चेहरे अभिमानाने समाधानाने उजळून उठत असत. तंत्रज्ञानदृष्ट्या दोस्त राष्ट्रांचे पारडे जड होते. प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रावरती 80 अन 90व्या दशकातील विकसित केलेली शस्त्रे ते वापरत होते, तर इराकचे बहुतेक युद्ध साहित्य 60-70 दशकातल्या तंत्रज्ञानावर आधारित होते. इथे आधुनिक जगातील सत्तेच्या वर्चस्वाची उतरण हा कळीचा मुद्दा बनते. तंत्रज्ञानाचे श्रेष्ठत्व, आधुनिकता वर्चस्व गाजवते. शत्रूला अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवायचे आणि मग आपल्या अटी एकतर्फी लादायच्या. 2000 वर्षापूर्वी चीनी तत्वज्ञांनी sun tzu या युद्धशास्त्राचा एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. युद्धामध्ये शत्रूच्या मानवी शक्तीचे खच्चीकरण करण्यापेक्षा शत्रू सैन्याचे मनोधैर्य खच्ची करणे जयासाठी अधिक महत्त्वाचे आहे. मनाने हरलेले सैन्य सहज पराभूत होऊ शकते हे सांगताना त्याने जणू 20व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाला डोळ्यासमोर ठेवले असावे. आखाती युद्धात वापरली गेलेली इलेक्ट्रॉनिक शस्त्रे अन क्षेपणास्त्रे याचे एकत्रितपणे केला गेलेला मुबलक वापर हे युद्धशास्त्राच्या माहितगारांना डोळ्यांना मेजवानी मिळाल्यासारखे होते. नमस्कार. पान नंबर 161 पर्यंत आपले चिंतन या प्रकरणाचे वाचन पूर्ण झाले.